जो टेम्पो आपल्याला हूल देऊन गेला ना, त्याचा तपास करायला सांगितलंय. सॉरी मिस्टर पाटील, पण हा तो टेम्पो नाही ज्याने आमच्यावर हल्ला केला होता. 12 वर्षापूर्वीची केस आहे. त्यावेळेचे कोणी असतील नसतील, या बट आय विल ट्राय माय बेस्ट. ही चिठ्ठी वाचू शकलीस म्हणजे प्रभाकरची हुशारी तर तुझ्यात आहे, पण त्याच्या एवढं धाडस आहे? तुझ्या घराला घरच्यांना त्रास व्हायला नको असेल आणि प्रभाकरची मुलगी असशील तर आज रात्री 12 वाजता महादेव मंदिराच्या पायथ्याशी भेटायला ये. आई मला जायला हवं. हा केस नंबर 1चा दुवा आहे. कोण असेल हा माणूस? कदाचित कोणीतरी हितचिंतक किंवा त्या घटनेचा साक्षीदार. म्हणजे काल तुझ्यावर हल्ला झाला तो, म्हणजे हा मारेकरी पण असू शकतो. आई त्याला मला मारायचंच असतं तर टेम्पोने फक्त हूल नसती दिली. मला वाटतं तो माणूस माझी परीक्षा घेतो. कदाचित त्याला बाबांच्या केसबद्दल बरंच काही माहिती. अनेक शक्यता आहेत आई. तुझ्यावर विश्वास आहे माझा अस्मिता. तू परिस्थितीशी सामना करशील. तू जा, पण सोबत कोणाला तरी घे. एकटीने जाऊ नकोस. आई पण आज इथे कोणीच नाहीये आणि असंही ही माझी लढाई आहे. ही मलाच लढायला हवी. माझ्यासमोर जे ध्येय आहे ते मला गाठायचंय आणि त्यासाठी मी कोणाची वाट पाहत नाही थांबणार. मला असं वाटतं माझ्यासाठी ही एक संधी आहे. आज बाबांच्या या केसमध्ये नक्की काहीतरी हाती लागणार. ती निघाली आहे. त्यांच्या अपघाताबद्दल काहीतरी हाती लागेल असं तिला वाटतंय. पण ही चिठ्ठी आली कधी? ते आता शोधणं महत्वाचं नाहीये. एवढ्या रात्री अनोळखी ठिकाणी एकटीने जाणं धोक्याचं आहे. तिच्या सोबत कोणीतरी जायला हवं. सुबोध, तू जाशील? मी? काय हरकत आहे? अहो, तुम्ही तिला थांबवायचं सोडून ह्याला काय जायला सांगताय? इथे काहीही असू शकतं. एखादा सापळा रचलेला असू शकतो, त्यांच्याकडे हत्यारं असू शकतात, काहीही घडू शकतं. अस्मिता आमचं तर ऐकणार नाही. निदान तुम्ही तरी तिला थांबवा. आता अस्मिताला कोणीही थांबवू शकणार नाही. आई, हवं तर ती चिठ्ठी आपण पोलिसांना देऊ. ते मदत करतील. नाहीतर आपण त्यांना तिकडे घेऊन जाऊ ना. अरे, पोलिसांना पाहिलं तर तो जो कोणी आहे तो समोर येणारच नाही. आणि आता अस्मिताही थांबणार नाही. कितीही झालं तरी तिच्या अंगामध्ये प्रभाकरांचं रक्त सळसळतंय. ठीक आहे, तुमचंही बरोबर आहे. मी बघते. सुबोध, बघ, पेडेपणा करू नकोस. अरे, भावनेच्या भरात उचललेलं पाऊल धोक्याचं ठरू शकतं. आणि केल्यात ना तिला समजावायला. समजावतील त्या दिली. हां,
आई तू आई आज आज प्लीज मला अडवू नकोस. मी तुला अडवत नाहीये अस्मिता, पण तू एकटीने जायचं नाहीयेस. आज मी तुझ्या सोबत येणार. नाही आई, तुला सोबत न्यायची रिस्क मी नाही घेणार. रिस्क तर प्रभाकर नेहमीच घेत आली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुला जायला हवं. तू जातीयेस याचा मला अभिमानच आहे, पण मी त्यांची बायको आहे ग. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नराधमाला शोधणं तुझ्या इतकंच किंवा तुझ्यापेक्षा जास्त माझं कर्तव्य आहे. मला अडवू नकोस. चल गाडीत बस. अजून अस्वस्थ आहेस? तू उगाच अडवलंस मला. तुला माहितीये ना अस्मिता कोणाचं ऐकणार नाही ते. अरे अस्मिता ऐकत नाही हे काही भूषण आहे का? तुला कळत कसं नाहीये? अस्मिता वेडेपणा करतीये. त्या चिठ्ठीत बाबांचं नाव होतं. त्यांच्या केसबद्दल काय माहिती असेल ना त्या माणसाला. तू पण थोडासा अस्मिताच्या बाजूने विचार कर ना. अरे चिठ्ठीत बरंच काही लिहिलं होतं सुबोध, पण फक्त बाबांचं नाव जोडलं गेलं म्हणून अशी अंधारात उडी घ्यायची का? वेडेपणा नाहीये का हा? आणि त्या चिठ्ठी पाठवणाऱ्याला जर मदतच करायची असती तर त्याने असं धमकी वजा चिठ्ठ्या का पाठवल्या असत्या? तू उगाच आपले तर्क लावू नकोस. तुम्ही तरी दुसरं काय करताय? आणि अस्मिता एवढी हुशार आहे म्हणता ना तुम्ही, मग इतकी साधी गोष्ट तिला कळली नाही? विशाखा प्लीज. अरे अरे मला कळतंय अस्मिता धाडसी आहे, पण तिने अविचाराने काही निर्णय घेऊन तिचं नुकसान होऊ नये ना म्हणून मी इतकी पोटतिडकीने बोलतेय. इथे कोणीच दिसत नाही. आई तू इथेच थांब, मी बघते. नाही, मी पण येणार तुझ्या बरोबर. मी तिला काही सांगू शकत नाही, तो माझा अधिकार नाहीये, पण निदान तू तरी समजून घे ना. अधिकारापेक्षा मला माझ्या स्वतःच्या जबाबदाऱ्या खूप महत्वाच्या. हे घर सांभाळणं माझं कर्तव्य आहे. मला माहितीये तू तुझ्या दृष्टीने योग्य अशी, पण आज आई तिच्या सोबत गेली. मला या सगळ्यांपेक्षा तू जास्ती महत्वाचा आहेस आणि तुला काही झालेलं मला चालणार नाही. पूर्वा, अभ्यास सोडून कुठे निघालीस? दादा, तू जिथे जायला हवा होतास तिथे, जिथे ताई गेली. तुला वेळ लागलाय? तू जाऊन काय करणार आहेस? काय करू शकणार आहेस? दादा मला खरंच माहित नाही मी तिथे जाऊन काय करणार आहे, पण अशा परिस्थितीत ताईला आणि आईला एकटं सोडणं मला कसं तरी वाटतंय. मी तुला बाहेर जाऊन देणार नाही. दादा, तुम्ही ताईला साथ न द्यायचं ठरवलं तेव्हा मी काही बोलले का? पण मला आता पूर्वा, अगं आम्ही तुला अडवतोय कारण स्वतःचा निर्णय स्वतः घेणं इतकी तू मोठी नाहीयेस अजून. वहिनी जे घडतंय तिथे दुर्लक्ष करणं इतकी लहान नाहीये ना मी. अगं पण जिथे लक्ष द्यायला हवं तिथे लक्ष दे ना. परीक्षा चालू आहे ना तुझी, अभ्यास कर. पूर्वा बाळा, समजत कसं नाही तुला? हे बघ, त्या प्रसंगावरती मात करण्याची क्षमता आहे अस्मितामध्ये, आणि तू जर तिकडे गेलीस ना तर तिला अजून प्रॉब्लेम्स येतील. हो तर आपण फोन करू, आणि वाटलं तर पास. हा विषय आता बास. पूर्वा, तू कुठेही जाणार नाहीस. कोणीच कुठे जाणार नाही. विशाखा पण हॅलो हॅलो
इथे तर कोणीच दिसत नाही. हो ना, इथे कोणीच दिसत नाहीये. मला वाटतं कोणीतरी मस्करी केली आपली. चल निघूयात आपण. स्मिता, इथेच थांब तू. मी आलेच. प्रभाकरचंच रक्त तुझ्या अंगात खेळतंय हे सिद्ध केलंस तू. अभिनंदन. पण सावध राहा. प्रभाकरचा मारेकरी जिवंत आहे. अपघातात जो मेला तो तर त्याचा मोहरा होता. वजिराच्या वाट्याला जाऊ नकोस. आई, हा चिठ्ठी पाठवणारा वजीर आहे का त्याचा मोहरा मला माहिती नाही. तो आता आपल्याला पाहतोय पण आपण त्याला पाहू शकत नाही. पण एक ना एक दिवस त्याला उजेडात यावंच लागेल. तुम्ही हॅलो 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 काय चाललंय? हिम्मत असेल तर समोर येऊन बोला ना. अगं पूर्व अशी ओरडतेस काय? मी श्वेता बोलतेय. अगं श्वेता, तू मगाशी तूच फोन करत होतीस का? नाही. अगं मग लँडलाईनवर का केलास? माझ्या मोबाईलवर करायचास ना कॉल. तुझा फोन बघतेस का जरा? अगं स्विच ऑफ येतोय. अगं हो, विसरले. मगाशी बॅटरी लो होती. पण तू आत्ता का केलास कॉल? अगं नंदन म्हणत होता परवाच्या पेपरचे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स मिळू शकतात. हे आपण जायचं त्याच्याकडे? नाही,
मी अशी अजिबात लबाडी करणार नाही. जे काही मार्क्स मिळायचे आहेत ना ते माझ्या मेहनतीने मला मिळू दे. आणि तू माझी खरी मैत्रीण असशील ना तर तूही असं काही करणार नाहीस. नाही करणार. सॉरी पूर्वा, मला मोह झाला होता, पण बरं झालं तुला फोन केला. आता ठेव फोन आणि फक्त अभ्यासाचाच विचार कर. हो, चल बाय. बाय. खूप काळजी वाटत होती तुमची. राहुलं नाही मग आम्ही निघून आलो. अरे पण तुम्हाला काही झालं असतं तर? तुमच्या दोघींचा जीव धोक्यात असताना असा विचार करणे मूर्खपणाचं आहे. तुम्हाला पाहिपर्यंत जीवात जीव नव्हता. आणि इथे तर कोणीच दिसत नाही. इथे कोणी भेटायला आलंच नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की इथं काही घडलंच नाही. आई शोधलं की सापडते. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मला नक्की मिळतील. आज इथेही आणखीन एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठ्याच मला मारेकऱ्यापर्यंत पोहोचवतील. पूर्वा घरी एकटी आहे, जाऊया का? चला चला चला. अस्मिता, घरात कोथिंबीर निवडणारी तू आणि आज आईला प्रोटेक्ट करणारी तू. किती फरक आहे ना 2 रूपांमध्ये. चला. पण काही विपरीत घडलं नाही हेच खूप आहे आपल्यासाठी. तरी चिठ्ठी देण्यासाठी त्याने हिला तिकडे का बोलवलं हेच मला कळत नाही. खरं तर पहिल्या चिठ्ठीमध्येच तो इशारा देऊ शकला असता. एखाद्याला जोखण्यासाठी त्याची परीक्षा घेतात ना, तसा वागतोय हा. अत्यंत हुशार आहे हा माणूस. खेळ खेळतोय माझ्याशी, मुद्दाम डिवचतोय मला. पण समोरच्याचा काही अंदाज आल्याशिवाय मी काहीच निष्कर्ष नाही काढणार. अगं कुठे गेली ही? बाहेर आहे बहुतेक, मी बघते. जा बघ बघ.
नाहीये ती. पूर्वा, ए पूर्वा. बघ पूर्वा, 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 पूर्वा कुठे गेली? पूर्वा, 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 पूर्वा. कुठेच नाहीये.